सकाळीच ना पुण्यामध्ये भेटणारं चॉकलेट पान खाल्लं आणि प्रवासाला सुरुवात केली। तसा हा प्रवास करताना ना मनामध्ये खूप जास्त धडधड होत होती, कारण 5 वर्षानंतर मी माझ्या मम्मीला भेटणार होते। हो, 5 वर्ष झाली सगळ्यांना समोर बघून। कधी स्वतःसाठी सुद्धा ना असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात, कारण कोणासाठी आयुष्य संपवण्यापेक्षा ना स्वतःसाठी जगलेलं कधीही चांगलं। आणि मीही तेच केलं, स्वतःसाठी जगले आणि काही दिवसांनी का होईना सगळं ठीक झालं। तशी पोहोचायला ना रात्र झालेली होती, त्यामुळे ना हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। सकाळीच जाऊन ना बँकेचं थोडंफार माझं काम होतं ना ते करून आलो। मी दमून आलो होतो, त्यामुळे गणून घेतलं होतं नारळ पाणी काढायला। मग आम्ही सगळ्यांनी मस्त असं नारळ पाणी पिऊन घेतलो आणि नंतर गेलो रानात। उसाला तोडी चालू आहे। तशा चिमणीसाठी सगळ्या गोष्टी नवीन आहेत, त्यामुळे ती एन्जॉय करत होती आणि माझ्या चेहऱ्यावर तर सगळ्यांना भेटल्याचाच आनंद काही वेगळा होता। आणि चिमणीच्या पप्पांनी कधी रानात काम नाही केलं, त्यामुळे टिबक गोळा करण्यामध्ये ना त्यांना एक वेगळीच मजा येत होती। आणि पप्पा काम करतात हे बघून लेकीला मात्र सारखीच ताण लागत होती। नंतर ना चिमणीला मातीमध्ये सुद्धा मी खेळायला दिलं, कारण खऱ्या मातीमध्ये आम्ही आलेलो होतो। जेव्हा शेतकऱ्याचा घाम या मातीमध्ये पडतो ना, तेव्हाच ना या मातीमध्ये सोनं उगवतं। नंतर मी सुद्धा ना गणूला मदत करत होते टिबक गोळा करण्यामध्ये। आमच्या तर गप्पा संपत नाही। टिबक गोळा केला आणि दुसऱ्या रानामध्ये उसाला तोड चालू होती, मग तिथे जाऊन ना चिवताईने ऊस सुद्धा खाल्ला। तसे अजून ना फॅमिली सोबत एन्जॉय केलेले खूप सारे व्हिडिओज येणार आहेत बरं का।